खरं सांगू का, फ्रूट कस्टर्ड बनवताना मला नेहमी एक भीती वाटते, फ्रूट्स पाणी सोडतील का, कस्टर्ड पातळ होईल का आणि फायनल टेस्टसोबत लूक पण प्रीमियम पाहिजे. त्यासाठी मी इथे रास्पबेरी फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आणि एक एक करून सगळे फ्रूट्स कट केले. तुम्हाला आवडतील ते फ्रूट्स घ्या. रास्पबेरीमुळे कस्टर्डला एकदम फ्रेश फ्रुटी टेस्ट येते आणि कलर पण खूप प्रिटी दिसतो. कस्टर्ड बनवताना गॅस लो ठेवला नाही तर लम्स होतात आणि पेशन्स ठेवलं नाही तर टेक्स्चर पण स्पॉईल होतं. होनेस्टली हे डेझर्ट मला कायम एक गोष्ट शिकवतो, सिंपल गोष्टी पण खूप ब्युटिफुल दिसतात, फक्त त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो. टेक्स्चर क्रीमी होईपर्यंत लिटरली कस्टर्ड समोरून मी हल्ले नाही आणि मग जेव्हा सगळे फ्रूट्स कस्टर्डमध्ये मिक्स झाले ना, तेव्हा किचनमध्ये इतका मस्त फ्रुटी स्मेल आला. होनेस्टली अशा वेळी आलेला थकवा पण जातो. कस्टर्ड गार्निश करून झाल्यावर मस्त क्रीमी, चिल्ड आणि फ्रुटी, लिटरली समरचा परफेक्ट बाउल वाटत होता. आतापर्यंत जेवढ्या ऑर्डर्स घेतल्या त्यावरून एवढंच समजतं की रेसिपी फक्त इन्ग्रेडियंट्सने नाही बनत, तर त्यासाठी थोडी मेहनत, पेशन्स आणि भरपूर मन लागतं.